तर इकडे लोणी साठलं होतं, तर जास्त नाही थोडंसंच होतं, पण जास्त दिवस ठेवलं ना तर मग त्याला वास लागतो. म्हणून म्हटलं चला जेवढं आहे तेवढं लोणीच आपण तूप बनवून घेऊया. मग 4 चमचे का होईना असं तूप निघालं आणि छान असं घरगुती आपलं तूप तयार झालं होतं. एका डब्यामध्ये थंड झाल्यावर गाळून भरून ठेवलं. तनुच्याच टिफिनसाठी आज बनवायचं होतं ते म्हणजे इडली. तर छान अशी इडली बनवून वाफायला ठेवली. आता हे बनवायचं होतं मला, ओला नारळ काय नव्हता. म्हटलं सुक्या खोबऱ्याची साथ चटणी बनवून घेऊया. तर त्याच्यामध्ये मीठ, साखर, सुकं खोबरं, लसूण, मिरची आणि शेंगदाणे वगैरे टाकून चटणी बनवून घेतली. सुक्या खोबऱ्याची पण जी हे आहे चटणी ती खूप सुंदर लागते. इकडं आहे तर ते मी इडली पहिली हे करायला ठेवलेली, वाफायला ठेवली होती. पण झालं असं की गडबडीमध्ये 5 मिनटं आधीच काढली. थोडी मला कच्चे वाटले म्हणून मी परत आहे तर ते मी 5 मिनटं वाफायला ठेवली होती. आता परत मी 5 मिनिट वाफवून घेतली. पटपट अशा इडल्या काढून घेतल्या तरी त्या भाजत होत्या, खूप गरम होत्या. आणि मग नंतर थोड्या अशा थंड होऊन दिल्या आणि पटपट डबा भरला, कारण उशीर खूप झाला होता म्हणून. पटकन आहे तर टिफिन बॅगमध्ये तनायचा टिफिन आहे तो पटकन भरून दिला आणि त्याला स्कूल बसपर्यंत सोडायला गेली.